शहरातल्या प्रियदर्शनी इंदिरानगर परिसरात काल मध्यरात्री काही समाजकंटकांनी अक्षरशः हायदोस घातला होता। किरकोळ वादातून या भागात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली असून रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या प्रियदर्शनी इंदिरानगर भागात 10 ते 15 जणांच्या एका टोळक्याने अचानक परिसरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली। हातात दगड आणि लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या या टोळक्याने दिसेल त्या वाहनावर दगडफेक केली। त्यामध्ये चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तात्काळ ऍक्शन मोडमध्ये आली। सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर आणि पोलीस निरीक्षक सचिन कुमार यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती। या प्रकरणी आता जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे। सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शांतता राखण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। मात्र अशा प्रकारे रात्रीच्या वेळी टोळक्याकडून होणारी गुंडगिरी रोखण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं राहिलंय।